चला जाऊया पंढरीला आषाढी कार्तिकीला देवरी देवरी हात देवरी उभा पंढरीचा सावळा जय गोपी मनोरंजना जय माधवा जय माधवा जय माधवा हे मधुसूदना हे मधुसूदना हे मधुसूदना जय गोपी मनोरंजना जय माधवा जय माधवा जय माधवा गोविंद बोलो हरि गोपाल बोलो 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 हरि गोपाल माई हळू हळू चाला मुलांनी सिद्धेश्वर बोला माई हळू हळू चाला मुलांनी सिद्धेश्वर बोला मुलांनी सिद्धेश्वर बोला मुलांनी सिद्धेश्वर बोला
ती प्रमुख अशा ब्राह्मणांना विविध वस्त्र देत आहे. त्यावर त्या मातेने सांगितले की रामचंद्राला अभिषेक करण्याचा उद्या समारंभ होणार आहे. यासाठी आज सर्व नगर अशा प्रकारे सुशोभित केले गेले आहे. ते एकताच ती मंत्रा तातडीने कैकेकडे आले म्हणते की हतभागिनी तू आता निजून काय राहिलीस? अगं मूर्ख स्त्रिये, तुझ्यावर केवढं संकट येऊन ठेवलं तुला कळतंय का? यावेळी विशाल महिना काही स्वस्त मनाने बोलली. तुला आपल्या सौंदर्याचा अभिमान वाटत असल्याने तू गर्विष्ठ झाली, पण तुला हे संकट आलेलं कुठं माहितीये? ज्याची रामावर कृपा असल्यामुळे उद्या त्याला अभिषेक होणार आहे. हे मंत्रीचं भाषण ऐकून ती मधुर भाषणी एकदम तिने दिव्य असा रत्नजडित सोन्याचा पैंजमांचा जोड तिला दिला आणि लगेच म्हणते की एवढी आनंदाची गोष्ट घडत असताना संकट आलंय असं तू मला का सांगतेस? प्रियंवद राम हा मला भरतापेक्षाही अत्यंत श्रेष्ठ आहे. कौशल्याला आणि मला यासारख्या दृष्टीने मला सारख्याच दृष्टीने पाहून तो माझी नेहमी सेवा करेल. तेव्हा हे मूर्ख स्त्रिये, रामापासून असं कोणतं भय तुला प्राप्त झालंय ते मला सांग. ते ऐकून विशिष्ट हेतूने वैरभाव झाली ती पूजा अत्यंत खिन्न झाली. ती म्हणते की देवी, माझं बोलणं नीट ऐक. खरोखर तुझ्या मोठं संकट आलंय. केवळ तुला संतुष्ट ठेवण्यासाठी म्हणून राजा दशरथ हा नेहमी गोड भाषण करतो. तो कामुक आणि मिथ्या बोलणारा वागणार आहे. इकडे तो गोड बोलून तुला संतोषतो आहे, परंतु तिकडे त्या राममातेचे मात्र अत्यंत मोठं आणि चांगलं असं तू कार्य करतोय. मनामध्ये ही गोष्ट ठेवून त्याने तुझा पुत्र जो भरत त्याला मामाच्या घरी ठेवले नाही आणि ते सुद्धा कनिष्ठ बंधूंसह पाठवून दिला. सुमित्रेचं बरं होईल यात संशय नाही. लक्ष्मण हा रामाला अनुसरून असते, त्यामुळे त्याला राज्य सुख अनुभवायला मिळेल. भरताला रामाच्या पुढे सेवा करण्यास